काय मी शेतकरी मित्रांनो, शेतकरी ब्लॉगमध्ये बसावं मित्रांनो. तुम्ही पाहू शकता आपण ट्रॅक्टरद्वारे नांगरणी केलेले वावर आहे मित्रांनो. तर पाऊस काय एवढा खास झालेला नाही मित्रांनो, पण तो हलक्या स्वरूपाचा पाऊस आलेला आहे. तरीसुद्धा पाऊस तुम्ही किती तण निघालेला आहे. तर पूर्ण ट्रॅक्टरने नांगरलेला आहे मित्रांनो आपण वावर. पण काय करणार, थोडंसं पाणी असं वातावरण असं वाटतं की भरपूर पाऊस येईल, पण पाहिजे तसा पाऊस नाही मित्रांनो. नदी नाल्यांना पाऊस वगैरे अजून आलेला नाही मित्रांनो. ते फक्त पाऊस आपल्याला दिसत आहे की पावसाचं वातावरण भरपूर आहे, पण पाहिजे तसा पाऊस येत नाही मित्रांनो. विषय हाच आहे की पाऊस आशेत केलं पाहिजे तेवढा पाऊस नाही येते मित्रांनो. हे फक्त आलेले आहे. तर आत्तापर्यंत आपण पेरणी केली नाही मित्रांनो. आज जवळजवळ 6 जुलै मित्रांनो. तर पाऊस पाहिजे तसा पाऊस नाही जे, आणि वातावरण तुम्ही पाहू शकता जबरदस्त पाऊस वातावरण आहे. असं वाटतं की पाऊस खूप येईल मित्रांनो. तर हे आपण अशा पद्धतीने पूर्ण नांगरणी करून ठेवलेली आहे. आणखी परत डबल ही नांगरणी परत आपल्या ट्रॅक्टरवर नांगरणी केलेली ते वावरामध्ये पाहू शकता मित्रांनो. किती तण निघालं आहे मित्रांनो. अजून पेरणी बाकी मित्रांनो. याला ओखून पेरणी करायला हवी. तर मग काय पेरायचं डायरेक्ट आपल्याला नांगरणी करून डायरेक्ट पेरणी करावं लागणार मित्रांनो. अशा पद्धतीने आपलं खूप काही कामं चालू आहे मित्रांनो. तर पेरायचं काम आतापर्यंत आपण पूर्ण केलं असतं मित्रांनो, पण पाऊसच व्यवस्थित नसल्यामुळे मग आपण थांबून गेलो मित्रांनो. तर असं पीक टाकण्याच्या अगोदरच असं एवढं गवत निघालं मित्रांनो. तुम्ही सांगा ते कसं काय होईल आपलं तर मित्रांनो. त्याच्यासाठी आपल्याला तणनाशक फवारणी मारल्याशिवाय पर्याय नसतो मित्रांनो. म्हणून आपण तणनाशक फवारणी करतो आणि तेव्हा ते हे तण ते जळून जातो मित्रांनो. अशाच पद्धतीने आपण काम करत असतो मित्रांनो. शेतकऱ्याचा पाठीमागे खूप मोठा संघर्ष असतो, कारण पाऊस व्यवस्थित नसल्यामुळे. म्हणून शेतकरी हा पाऊस चांगला नसल्यामुळे म्हणून पेरणी करते मित्रांनो. आता थोडंफार ओलावा थोडंसं बरं वाटतं मित्रांनो. तर थोडंफार वाटतं मित्रांनो. तर आपण ओलावा पाऊस आहे तो थोडीशी वाटत आहे मित्रांनो बरी. तर खाली तो कोरडं निघत आहे तरी असू द्या मित्रांनो. अशा पद्धतीने ओलावा आहे मित्रांनो. तर आपण प्रयत्न करणार आहे पेरण्याचा मित्रांनो. कारण आता सगळे लोक फिरायला लागले, तर आपण सुद्धा पेरणीची तयारी लवकरात लवकर करूया मित्रांनो. अशा पद्धतीने आपण शेतकरी बांधव खूप दिवसापासून वाट पाहत होता पाऊस चांगला यायला पाहिजे. आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस असल्यामुळे पावसातून तुम्ही किती गवत निघाला आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर नक्की करा आणि आमच्या नवीन असाल तर मित्रांनो अवश्य भेट द्या मित्रांनो. जय जवान जय किसान.